तिकीट डावळ ह्याच्याविषयी तरी आम्ही काही बोलू शकत नाही, आपण सर्वसामान्य कार्यकर्ते आहोत गावातून. पण आज रोजी उजना गावातून त्यांच्यासाठी प्रत्येक गावातील प्रत्येक आपल्या प्रत्येक समाजातील आणि प्रत्येक घरातील माणूस आणि त्या 2-4 तांडेवाडी आहेत आजूबाजूला, त्या सगळे वाडीचे लोक आज एवढा मोठा जनसमुदाय सोबत आहे ह्यांच्यावरून तर असं वाटतं की बा त्यांना ते तिकीट म्हणताना ते द्यायला पाहिजे होतं. पण जरी तिकीट डावळ असेल तरी आता जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. त्यामुळं आमच्या मते तर असं वाटतं की त्यांचा जवळजवळ आता हे एवढी जनता जर पाठीमागे राहिली तर त्यांचा विजय निश्चित होईल असं आम्हाला तर नक्कीच वाटतं. पंचायत समितीमध्ये कुठल्याही गोष्टीची अडीअडचण जाणू देणार नाही. सर्वसामान्याचे काम आतापर्यंत त्यांनी केलेले आहेत आणि इथून पुढं ते तर पद आल्यानंतर तर ते करणारच. असे ते आतापर्यंत त्यांच्या कामाची प्रगती तशी होती, त्यांनी काम केले. 2 टर्म आज एवढ्या मोठ्या ग्रामपंचायत 5 गावच्या ग्रामपंचायतच्या 2 टर्म त्यांनी सरपंच म्हणून काम पाहिलेलं आहे आणि ते काम एकदम योग्यरित्या आहे. पण परत त्यांना जर आज पंचायत समितीमध्ये संधी भेटली तर ते आणखीन उत्तम काम करेल असं आम्हाला वाटतं. आज प्रचार समारंभाला सुरुवात झालेली आहे, तरी आता जर आपण पाहिलं त्यांच्यासोबत रॅलीमध्ये होतो, प्रत्येक गावचा रिस्पॉन्स कशा पद्धतीने? प्रत्येक गावामध्ये म्हणजे लहान थोर मंडळी सगट आणि महिलासोबत सगळे मिळून त्यांना म्हणजे प्रतिसाद देण्यासाठी प्रत्येक लोक आज गावागावात होते. सगळ्यांचा खूप छान प्रतिसाद भेटला. आम्ही सोबत होतो त्यांच्याबरोबर, एक 2-3 गावामध्ये तर सोबत होतो. पण प्रत्येक गावातून त्यांना म्हणले आम्ही पाठीशी आमची काळजी करू नका, हे गाव तुमच्या मागे आहे असं त्यांना चांगला प्रतिसाद दिसला. तिथून तर 2 खेड्यात पक्षाचं तिकीट असेल त्याच्यापेक्षाही जास्त जनता आज त्यांच्या मागं आहे. ह्यांच्यावर वाटतं की आणि एक तर मला असं म्हणायचं आहे, उजना गण हे पंचायत समिती गण असून मोठा गण आहे आणि गाव मोठा आहे. 5 गावची ग्रामपंचायत आहे. आज तिथले मतदार पण जास्त आहे तिथून आणि एवढे मोठे गाव जर पाठीशी असेल तर साहजिकच त्यांचा विजय होईल. सांगली आणि सांगली सुनेगाव आणि परत आपलं लांडा या ठिकाणचे मला मतदार इथं दिसले नाहीत. त्यांच्यासोबत रॅलीमध्ये लोक आलेले होते, मला इथं मतदार दिसत आहेत. त्याचं काय आहे? पूर्ण माग आहे. तांडामधून आम्ही आहोत, सांगवी तांडा. आणि सांगवी ते गावातील काही लोक आहेत, त्यांना काही लोक कामानिमित्त आजूबाजूला त्यांनी सांगवीचे आहेत, आपले आमचे एअरमे आहेत आणि गावातले प्रतिष्ठित नागरिक बरेच आहेत तिथे. तुम्हाला ओळख नसेल पण आहेत बरेच लोक. आणि गाव मोठा आहे, काही कामानिमित्त इकडे तिकडे असेल आणि काही प्रत्येक सगळेच लोक काही आशोराव कासे सोबतच नाही असे नाही की इथं पण उमेदवार आहे, इथून पण आहेत, त्यांच्याही मग काही असेल तर दुसरीकडे काही असू शकतात ना गावातले.